राजकीय वर्तुळात आणि देगलूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सध्या चर्चेत असलेल्या कुमारी भावना ज्योती नंदकिशोर दासेटवार यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याचा विषय चर्चेला जात आहे। देगलूर येथे दिनांक 6 जून रोजी भाजपा युवा मोर्चाच्या कुमारी भावना ज्योती नंदकिशोर दासेटवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध उपक्रमाने नगरेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला। जनसामान्यांची सेवा लक्षात घेऊन कुमारी भावना ज्योती नंदकिशोर दासेटवार यांनी कर्करोग आणि इतर आजारावर मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करून एका वेगळ्या पद्धतीने कुमारी भावना दासेटवार यांनी आपला जन्मदिवस साजरा केला। या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी भाजपाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे, उमाकांत गोपछडे, माजी खासदार जहिराबाद बीबी पाटील, डॉक्टर माधव पाटील उचेकर, माजी जीप सदस्या मंगाराणी अमुलीकर, माजी भाजपा देगलूर तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, लक्ष्मण ठकरवाड, संतोष पाटील येरगीकर, माजी आमदार अरुणा तारा, माधव गुरुजी मिसाळे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर सन्माननीय तहसीलदार भरत सूर्यवंशी सरांचा सन्मान केला जाणार आहे। या ठिकाणी कुमारी भावनाताई दासेटवार यांचं विनोबाचा गुरु नगरेश्वर मंदिर देखील त्यांच्या वतीने सन्मान केले जात आहे। सर्वप्रथम जय श्री राम। आज दिनांक 6 जून आपण आज आपले महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण आपल्या भारत देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि ह्या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। आपले संविधानाचे रचयिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण आणि महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आपले महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज तसेच मागच्या 31 मेला आपण आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्मशताब्दी साजरा केलेली आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण वेगवेगळे उपक्रम सुद्धा ठेवलेले आहेत। व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शिका सौ मंगाराणीताई आंबोलीकर आणि सर्व माझे वडिलांचे जे घनिष्ठ जवळचे मित्र असलेले ते सर्व उपस्थित आहेत। आमचे मार्गदर्शक माधव काका मिसाळे, नागराज काका, दिनेश काका मुंडीकर आणि सोनकांबळे काका व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि माझे मोठे बंधू तेच माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त बिलोलीवरून आलेले आहेत। इंद्रजित दादा तुर्मे आणि माझी सखी श्रुती तुर्मे ही सुद्धा बिलोलीवरून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा मुख्य हेतू असा आहे की आपण आज कर्करोग जनजागृती शिबिर ठेवलेलं आहे आणि याची कल्पना मला या गोष्टीमुळे आली की माझी आजी, माझ्या वडिलांची आई यांचं निधन कर्करोग याच्यामुळे झालं तर मला आणि त्यांचं जे त्रास होतं ते मी खूप जवळून पाहिलं, त्यांची यातना पाहिलं तर माझ्या मनामध्ये होतं की आपण ॲटलिस्ट लोकांपर्यंत अवेअरनेस जरी केलं आणि पहिलं प्राथमिक निदान जरी केलं तरी मला खूप बरं वाटेल की लोकांना
की आपल्याला कुठल्या सिम्पटम्सच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे आणि तपासणीची गरज आहे. त्या अनुषंगाने आज मला महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला मदत मिळालेली आहे. त्यांची व्हॅन इथे उपस्थित आहे, अवेलेबल करून दिलेली आहे शासनाने. त्याच्यामध्ये आपण टेस्ट करणार आहे जर तुम्हाला सिम्पटम्स असतील किंवा काळजी असतील. आज मुख्यतः आपण स्किन कॅन्सरवरती फोकस केलेला आहे, ज्याचं प्रमाण सध्या समाजामध्ये जास्त आहे. स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर ह्या स्किन कॅन्सरवरती आपण मुख्यतः फोकस केलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला लातूरचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अजय काका फुलपाळे यांनी आज आपल्याला वेळ काढून इथे येऊन आज तपासणीसाठी त्यांची आज सकाळपासून आज चालू आहे. आणि आज महिला प्रत्येक कार्यक्रमात आम्ही इथे जातो तिथे पुरुषांची संख्या जास्त असते, पण आज महिलांची संख्या जास्त होती, त्यामुळे ते पाहून मला खूप आनंद वाटला. आणि सगळ्या माता बहिणींचा त्याबद्दल स्पेशली मनापासून आभार मानते. आणि आलेल्या मान्यवरांनी त्यांचा मौल्यवान वेळ मला दिला आणि त्या आशीर्वादासाठी सगळे माता भगिनी, माझे काका, हे सगळे वरिष्ठ मंडळी आले, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.